नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल बार्टी आणि आरटी या संस्थांमार्फत एक फायनल निकाल लागलेला होता, ज्यामध्ये एमपीएससी राज्यसेवा ग्रुप बी आणि सी सोबत जेएमएफसी, एमईएस आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन यांचे निकाल जाहीर झाले होते, जे की बार्टीच्या ऑफिशियल वेबसाईटवर अवेलेबल आहेत. ज्यामध्ये आपल्याला मेरिट लिस्ट नुसार नावं, ज्यामध्ये जनरल लिस्ट असेल, वुमन लिस्ट असेल किंवा कॅटेगरी वाईज काही लिस्ट दिलेल्या आहेत. सोबत वेटिंग लिस्ट पण प्रोव्हाइड केलेल्या आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत ज्याही इन्फॉर्मेशन होत्या त्या निकाला संदर्भात एक युट्यूबवर व्हिडिओ टाकला. पण तो व्हिडिओ टाकल्यानंतर पुन्हा थोड्या वेळात बँकिंगच्या बाबतीत आणि पोलीस भरती, सैन्य भरतीच्या बाबतीत एक अजून अपडेट वेबसाईटवर अवेलेबल झालं होतं. पण रात्री उशीर झाल्यामुळे तो व्हिडिओ बनवता नाही आला. त्यामुळे हा व्हिडिओ आज बनवतोय आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला बार्टी संस्थेमार्फत आणि आरटी मार्फत बँकिंग आणि पोलीस सैन्य भरतीच्या बाबतीत जे अपडेट आलेलं आहे, किती विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, वेटिंग लिस्ट दिलेली आहे, सोबत डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत, या सगळ्या गोष्टी. पण सोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये संकल्प एज्युकेशन म्हणून पर्याय उपलब्ध आहे. आपला पर्याय क्रमांक 1 संकल्प एज्युकेशन असला पाहिजे आणि त्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी मिळणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत पुढच्या 5-1 मिनिटात आपल्याला अपडेट घ्यायचं आहे. सगळ्यात महत्वाचं काय, तर ज्या निकालाची आपण प्रतीक्षा गेल्या खूप दिवसापासून बघत होतो, त्यामध्ये आपल्याला बँकिंग आणि पोलीस भरती, सैन्य भरतीचा हा फायनल निकाल म्हणूया आपण, ज्या अंतर्गत दोन संस्था बार्टी आणि आरटी यांचा हा निकाल आलेला आहे. ऑब्वियस आहे की खूप सारे क्वेश्चन्स या बाबतीत आहेत की सर सारथी, महाज्योती आणि टीआरटीआयच्या निकालाच्या बद्दल काय अपडेट. तर सगळ्यात महत्वाचं, दोन संस्थांचे निकाल जर अपडेट आलेले आहेत, फायनल निकाल आपल्या पुढे आलेले आहेत, तर या बाकीच्या 3 संस्थांचे पण निकाल आपल्याला पुढच्या आठवड्याभराच्या टाइम मध्ये हे अपडेट आपल्याला रेग्युलर यापुढे मिळणार आहेत. पण त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपल्याला हे अपडेट कुठे मिळणार, तर आपल्याला संकल्प एज्युकेशनच्या एक युट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी आपल्याला या व्हिडिओला पहिल्यांदा युट्यूब साठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि दुसरं म्हणजे टेलिग्रामवर आपल्याला @abd संकल्प या चॅनलला पण आपण जॉईन करून ठेवायचंय, जेणेकरून या स्कीमच्या संदर्भात सगळे अपडेट आपल्याला त्या वेळेला मिळाले पाहिजे आणि सगळ्या इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. बघूया आपण या बँकिंग आणि पोलीस भरतीच्या बाबतीत काय अपडेट आलेला आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला वेगवेगळ्या शहरामध्ये आपण अवेलेबल आहेत, संकल्प एज्युकेशन अवेलेबल आहे. ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला आयबीपीएस बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, जेएमएफसी, एमपीएससी आणि एमईएस या कोर्सेससाठी आपण संस्था निवडीच्या पर्यायामध्ये संकल्प एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर निवडू शकता. नाशिक शहरमध्ये बँकिंग असेल, पुणेमध्ये आपल्याला एमपीएससी राज्यसेवा ग्रुप बी अँड सी, आयबीपीएस बँकिंग, एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन. त्यानंतर जळगाव, ठाणे, यवतमाळ, पालघर. पुन्हा एकदा सांगतोय, जळगाव, ठाणे, यवतमाळ आणि पालघर या चारही जिल्ह्यामध्ये आपल्याला पोलीस भरती संदर्भात संकल्प एज्युकेशन हा पर्याय आपल्या पुढे अवेलेबल आहे. काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, काही डाऊट असतील तर त्यासाठी एक कॉन्टॅक्ट नंबर इथं मी प्रोव्हाइड केलाय, त्यावर आपण कॉल करून काही माहिती पाहिजे असल्यास इन्फॉर्मेशन घेऊ शकता. सोबत आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी ज्या वेबसाईटवर आलेल्या आहेत, त्यापैकी मी 4 पीडीएफ तुमच्या पुढे लावलेल्या आहेत, ज्या ऑफिशियल वेबसाईटवर पण आपल्याला अवेलेबल आहेत आणि संकल्प एज्युकेशनच्या टेलिग्राम चॅनलवर पण ह्या पोस्ट केलेल्या आहेत. ज्यापैकी बार्टी संस्थेअंतर्गत बँकिंग यामध्ये आपल्याला किती जागा आलेल्या आहेत, तर सगळ्यात महत्वाचं बघा, आयबीपीएस बँक, रेल्वे, नाबार्ड, एसबीआय, आरबीआय या आपल्या बँकिंग रिलेटेड एक्झाम असतील, एलआयसी असेल, आरआरबी असेल, या सगळ्या बँकिंग स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी ही जी सीईटी झालेली होती त्याचा हा फायनल निकाल आहे. ज्यामध्ये क्लिअरली सांगितले की या योजनेच्या अंतर्गत 1,500 टोटल 1,500 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर आता याच्या पुढे जी लिस्ट आलेली आहे, यामध्ये क्लिअरली मेन्शन आहे की ही तात्पुरती लिस्ट आहे, प्रोव्हिजनल लिस्ट आहे. कशामुळे तात्पुरती म्हणताय सर तुम्ही, तर फायनल निकाल म्हणताय. मित्रांनो, या पुढची स्टेप म्हणजे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. जर आपल्याकडे आपण नमूद केलेले डॉक्युमेंट नसतील, आपण अप्लाय करताना जे डॉक्युमेंट अपलोड केले होते ते जर ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याजवळ नसतील, तर मग एखाद्या वेळेस आपल्याला त्यामधून वगळण्यात येऊ शकते. त्यामुळे हे प्रोव्हिजनल म्हणतायत. डॉक्युमेंट आपले पूर्ण झाले त्यानंतर आपल्याला ऍक्च्युअल संस्था निवड आणि आपली टीचिंग स्टार्ट होणार आहे, कोचिंग स्टार्ट होणार आहे. यामध्ये बघा, सांगितल्याप्रमाणे जनरल मेरिट लिस्ट एक दिलेली आहे. त्यानंतर खूप मोठी लिस्ट आहे, 1,500 विद्यार्थ्यांची आहे. ते पूर्ण स्क्रॉल करून बघत बसण्यापेक्षा कालच्या व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलंय, जनरल मेरिट लिस्ट, वुमन्स मेरिट लिस्ट, त्यानंतर काही कॅटेगरी वाईज दिव्यांग किंवा ऑर्फन असतील तर त्यांची एक वेगळी लिस्ट आणि सोबत अजून वेटिंग लिस्ट पण दिलेल्या आहेत या 4 कॅटेगरी वाईज. म्हणजे जर एखादा जनरल मेरिट लिस्ट मधला विद्यार्थी जॉईन नाही झाला,
तर त्या ठिकाणी मग वेटिंग मधला पहिला विद्यार्थी घेण्यात येईल. त्याचप्रमाणे दुसरा, त्याचप्रमाणे तिसरा, हे आपल्याला वेटिंग वाल्या विद्यार्थ्यांना पण अवेलेबल असेल. आरटी बँकिंगसाठी 1,500 विद्यार्थी. त्यानंतर आरटी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था या अंतर्गत बँकिंगच्या रिलेटेड जो कोर्स आहे त्यामध्ये टोटल 300 जागा इथं दिलेल्या आहे. टोटल 300 विद्यार्थ्यांची निवड या लिस्टमध्ये करण्यात आलेली आहे. आयबीपीएस बँकिंगच्या संदर्भात दोन्ही झाले. त्यानंतर बार्टी संस्थेच्या अंतर्गत पोलीस व मिलिटरी भरती यासाठी टोटल 1,500 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. आणि आरटीच्या अंतर्गत फक्त पोलीस भरती, यामध्ये सैन्य मिलिटरी भरती नाहीये, यामध्ये पोलीस भरतीच्यासाठी टोटल जर बघितलं तर 450 विद्यार्थ्यांची ही मेरिट लिस्ट त्यांच्या रोल नंबर, कॅन्डिडेट नेम, पर्सेंटाईल आणि त्यांचा रँक याच्या सहित पब्लिश केलेली आहे. तुमचं नाव यामध्ये जर असेल तर त्या पद्धतीने आपल्याला पुढच्या स्टेपसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी अवेलेबल राहायचंय. मग सर यासाठी आम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या आम्ही आत्तापासून तयार करून ठेवल्या पाहिजेत? तर पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं, तुम्ही फॉर्म अप्लाय केला होता. फॉर्म अप्लाय करत असताना तुम्ही जी ही डॉक्युमेंटची लिस्ट अपलोड केली होती पाहिजे, जी या पद्धतीने असली पाहिजे, ज्यामध्ये आपल्याला 10th 10वीचं आपण अपलोड केलेलं सर्टिफिकेट आणि मार्कलिस्ट, 12वीचं सर्टिफिकेट आणि मार्कलिस्ट या दोन्ही गोष्टी, सोबत तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे जे डॉक्युमेंट अपलोड केले असतील, मग ते सेमिस्टर वाईज असतील तर ते सगळ्या सेमिस्टरचे, इयर वाईज असतील तर इयर वाईज आपल्याला ते ठेवायचे. सोबत सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट आणि त्याची असलेली व्हॅलिडिटी हा पार्ट आपल्याला सोबत ठेवायचा आहे. जोही फोटो आपण फॉर्म भरत असताना अप्लाय केला होता त्याच्या एक 4-5 प्रती आपल्या जो असल्या पाहिजेत. महाराष्ट्र राज्याचा आपण रहिवासी म्हणून जो डोमासाईल सर्टिफिकेट अप्लाय केलेलं होतं किंवा अपलोड केलं होतं ते आपल्याला सोबत ठेवायचंय. आधार कार्ड, पॅन कार्ड हे आपल्या आयडेंटिटीसाठी अवेलेबल आहेत. डिसेबिलिटी असेल तर आपल्या डिसेबिलिटी सर्टिफिकेट, ऑर्फन सर्टिफिकेट इफ अप्लिकेबल असेल तर अजून 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट जे आपण मेन्शन केलेलं आहे फॉर्म अप्लाय करत असताना, या सगळ्या गोष्टी आपल्याला सोबत ठेवायच्या आहेत. तीच लिस्ट इकडं मराठीमध्ये दिलेली आहे. पासपोर्ट साईज फोटो असेल, रहिवासी प्रमाणपत्र असेल, जात वैधता प्रमाणपत्र असेल, स्कॅन केलेली सही म्हणजे तर आपण स्वतः असल्यामुळे याचा काही विषय नाहीये. जात प्रमाणपत्र, 10वी 12वी डिप्लोमा, ग्रॅज्युएशन जेही तुम्ही अप्लाय करत असताना प्रमाणपत्र दिलेले आहेत ते सगळे आपल्याला ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असले पाहिजे. अनाथ असल्यास संबंधित डॉक्युमेंट आपल्याकडे असलं पाहिजे. दिव्यांग असेल तर ते वेगळं डॉक्युमेंट. यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या नावामध्ये जर बदल असेल तर जनरली मुलींच्या बाबतीत लग्नानंतरचं नाव वेगळं आणि अगोदरचं वेगळं असं असेल तर त्या संदर्भातलं आपल्याकडे प्रमाणपत्र असेल, गॅझेटेडचं असेल किंवा ऍफिडेव्हिट असेल तर ते आपण सोबत ठेवलं पाहिजे. तर हे सगळे डॉक्युमेंट आपल्याला रेडी ठेवायचे आहेत. पुढे येत असताना ज्या जागांच्या बाबतीत इन्फॉर्मेशन होती जी पीडीएफ मध्ये पण दिलेली आहे, पण त्याची क्लॅरिटी येण्यासाठी मी शेवटी हे ऍड केलेलं आहे. ज्यामध्ये बार्टीच्या अंतर्गत बँकिंगसाठी 1,500 जागा, आरटीच्या अंतर्गत बँकिंगसाठी 300 जागा, बार्टीच्या अंतर्गत पोलीस आणि मिलिटरी भरती हे दोन्ही पण आहेत. या दोन्हीसाठी मिळून टोटल 1,500 जागा आणि आरटीच्या अंतर्गत फक्त पोलीस भरती आहे त्यासाठी टोटल 450 जागा. या सगळ्या जागांच्या विद्यार्थ्यांची लिस्ट आपल्या पुढे आलेली आहे. याचा पुढचा टप्पा पुढच्या काही दिवसात आपल्याला लगेच स्टार्ट होणार आहे, ज्यामध्ये आपले सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहेत. त्यानंतर आपल्याला संस्थेवर ऍक्च्युअल टीचिंग वाला पार्ट हा स्टार्ट होणार आहे. पण सोबत महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की संकल्प एज्युकेशन हा आपल्या पसंतीचा 1 क्रमांकचा क्लास असला पाहिजे, ज्यामध्ये मी कालच्या व्हिडिओमध्ये राज्यसेवा असेल, ग्रुप बी सी असेल, एसएससी असेल, या कोर्सेसमध्ये संकल्प एज्युकेशनला निवडल्यानंतर आपल्याला कोणत्या सुविधा मिळणार या बाबतीत डिटेल इन्फॉर्मेशन दिली होती. पण बँकिंगच्या बाबतीत, पोलीस भरतीच्या बाबतीत जनरल गोष्टी तर असणार आहेत. संकल्प एज्युकेशनचा 11 बुक्सचा सेट असेल, टेस्ट सिरीज असतील, ऍपवरच्या सुविधा असतील, रीडिंग असेल, हा सगळा पार्ट आपल्याला अवेलेबल असणारच आहे. पण सोबत अजून काही सरप्राईज अनाउन्समेंट किंवा काही गोष्टी असतील तर त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. पण सध्या पुरतं आपल्याला बार्टी आणि आरटी या संस्थेच्या अंतर्गत बँकिंग, पोलीस भरती, मिलिटरी भरतीसाठीचे जे रिझल्ट आलेले आहेत त्यासाठी पहिलं काम करून ठेवायचं जे आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं असलं पाहिजे. तर त्या सगळ्या डॉक्युमेंटच्या लिस्ट ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे रेडी असल्या पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला वेळेवर पळापळ करायची गरज पडली नाही पाहिजे. आणि सारथी असेल, टीआरटीआय असेल आणि महाज्योती असेल, या सगळ्यांचे अपडेट निकाल हे आपल्या पुढे पुढच्या काही दिवसात येणार आहेत. त्यासाठी आपण हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि सोबत @ABD संकल्प या
टेलिग्राम चॅनलला आपण जॉईन करून ठेवायचं, जेणेकरून हे सगळे अपडेट तुम्हाला पुढच्या काही दिवसांमध्ये एका क्लिकमध्ये लगेचच्या लगे अवेलेबल होतील. टिल देन सध्या तुम्ही याच्या डॉक्युमेंटच्या मागे लागलं पाहिजे, ही लिस्ट तयार ठेवली पाहिजे. बाकी काही अपडेट असतील तर मी पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पुढे घेऊन येईल. धन्यवाद.